आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. सर, मोनिका, तू मोनिकासाठी आवळा कैरी हे सगळं घेऊन गेला होतास का? तुला माहितीये का ती प्रेग्नंट आहे ते? पण प्रीतम, कारण प्रीतम पासनं मोनिका प्रेग्नंट आहे. काय? प्रीतम, मी येते. थांब मोनिका, तू या घरातनं जाणार नाहीस. या घरातनं जर कोणी जाणार असेल तर तो प्रीतम आहे. जरी प्रीतम माझा मुलगा असला तरी कुठल्याही मुलीवर अन्याय होताना मी बघू शकत नाही. प्रीतम सर, खाली उतरा आधी. आता मी नाही येणार. आईने अक्कल नाही ना मला घरातून, मग आता कशाला परत येऊ? प्रीतम सर, ते समजा नंतर बोलूया ना आपण. ती येळ नाहीये. तुम्ही उतरा खाली, बाहेर या. नाही येणार आहे म्हटलं, प्लीज जा. तुमचं काय ते मिटवा, मला उशीर होतोय. मला सांगा, मी कवापासून फोन करते तुम्हाला. फोन कुठं आहे तुमचा? बंद येतोय फोन. फोन कुठं आहे? हे बघ पारू, मला जाऊ दे, ऐक माझं. ओ दादा, तुम्ही निघा आणि तो फोन द्या आधी. या बाहेर. बोल बोल, का केलंस असं? डोकं फिरलाय का रे जरा तुझा? तुला आठवत नाहीये तुझ्या लग्नासाठी आम्ही किती धडपड केली होती? त्या दिशेविरुद्ध पुरावे गोळा करण्यासाठी केवढे मरत होतो आम्ही, आणि तू दारू पिऊन तिथं पडला होतास. खरंच लाज कशी नाही वाटली रे तुला? आणि मग ही मोनिका कोण आहे यार? आणि का तू तिला भेटायला गेला होता? अरे काय हळू? बघ, मी खरं सांगतोय, मलाच आठवत नाहीये. त्या दिवशी मी फ्रस्ट्रेट होतो. ते दिशाचं काय करावं ते मला कळत नव्हतं. पण त्या दिवशी मी दारू प्यायलो की नाही, मी त्या मोनिकाला भेटलो की नाही हे पण आठवत नाही मला. अरे पण असं कसं करू शकतो मी? मोनिका तरी का खोटं बोलेल? मला ना काही कळत नाहीये रे. काही उपयोगच नाही ना. म्हणजे मी आधी पण वाईट मुलगा होतो आणि अजूनही वाईटच मुलगा राहिलो. मी नाही सुधारलो आणि कधी सुधारणार पण नाही. अशाने ना प्रिया कायमची माझ्या आयुष्यातून निघून जाईल, याचं वाईट वाटतंय मला. कसं तोंड दाखवलं मी तिला? आणि मी खरं सांगतो, मी मोनिकाला भेटायला गेलो नव्हतो. मी तिच्या बरोबर बाळाची आणि सुखी संसाराची स्वप्न नाही पाहिली रे. ती खोटं बोलते. ते असं का करते मला माहित नाही, पण ह्याला मी जबाबदार आहे ना. प्रियाचं आयुष्य बर्बाद करतोय मी, त्या मोनिकाचं आयुष्य बर्बाद करतोय. माझीच माणसं बरकी वाटायला लागली. प्रीतम सर, पण मग म्हणून तुम्ही दुसऱ्यांच्या आश्रयाला जाऊन राहणार आहात का? हे बघा, माती सुटायला लागली की ती बांधायला लागते, आणि नाती तुटायला लागली की ती जोडायला लागतात. प्रिया मॅडमनं तुमच्या नात्यावर ते मोनिका नावाचं संकट आलं आहे, आणि अशा वेळी तुम्ही प्रिया मॅडमना एकटीला सोडून तुम्ही पुण्याला जाऊन राहणार आहात का? मग प्रिया मॅडमना कोण सावरणार आहे? एक मिनिट, तुला कसं माहित मी पुण्याला चालले तर? तुला काय ते महत्वाचं नाही. मला सांगा, तुम्ही किर्लोस्कर बंगल्यात येऊन राहू शकत नाही, पण तुम्ही माझ्या घरात येऊन राहू शकता ना. प्रीतम सर, हो, जे माझं घर आहे ते तुमचं घर आहे. तुम्ही ते तुमच्या मित्राच्या घरी पुण्याला जाऊन राहण्यापेक्षा तुम्ही
तुम्ही माझ्या घरात येऊन राहा ना, स्वतःच्या हक्काच्या घरात राहता असं समजा ना, हक्कानं राहा. मी मारुती मामाच काय मी बाशी बोलेन, मी बाला समजावेन. मला काय बी ऐकायचं नाही. मी तुम्हाला एकट्याला कुठं बी जाऊ देणार नाही. तुम्ही चला चला. Hi, I am Soham Mehndar. Please have a seat. So, ma'am, I have a new proposal under which आपल्या दोघांच्याही कंपनीला बेनिफिट आहे. हा सगळा डेटा माझ्याकडे एका प्रेझेंटेशनमध्ये रेडी आहे. यू वॉन्ट टू सी? हो नक्कीच, मला हे प्रपोजल खूप आवडेल. बट एक्झॅक्ट तुम्ही हे प्रपोजल मला मेल करू शकता का? हो, मी मेल करेनच, पण आत्ता प्रेझेंटेशन दाखवू ना? ओके. एक मिनिट टिश्यू. इट्स ओके, इट्स ओके, एक्सक्यूज मी. माझा हात पकडायची हिंमत पण झाली नव्हती कोणाची, लाईक दिस बॉय. अँड नाव आय वॉन्ट ओनली हिम एनी हाव. Please, behave yourself. सो मला एखादी गोष्ट आवडली ना की ती मी काहीही करून मिळवते. मला तू आवडलायस. रादर खूप दिवसांनी मला कोणीतरी आवडलंय. तू माझा झालायस सोहम, माझा झालायस. नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार.